आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार आहेत. दादा, आज अजित पवार गटाचा कन्हेरीमध्ये प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो पार पडला. त्या शुभारंभावेळी बोलताना अजित पवार असं म्हणाले की काल शरद पवार जे आहेत ते युगेंद्र असतील किंवा रोहित आणि सुप्रिया सुळेंना घेऊन बसलेले होते. लोकांपर्यंत हा मेसेज जावा की पवार कुटुंब अजूनही एकत्र आहे. नाही, म्हणजे तो मेसेज देण्यासाठी आम्ही तिथं बसलो असं नव्हतं. अनेक कार्यकर्त्यांना बसण्याची जागा नव्हती आणि सहज आम्ही तिथं बसलो होतो. आणि आम्ही एक आहोत हे दाखवण्याची गरजच नाही ना. फक्त दादा आणि दादांचे जे काही मुलं आहेत आणि पत्नी आहेत ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून वेगळे झालेले आहेत. बाकी पवार तर एकत्र आहेतच ना. आणि वेगळं होण्याचा निर्णय हा खुद अजितदादांचा होता. म्हणजे अजूनही पवार कुटुंब एकत्रच आहे, म्हणजे अजित पवार वगळता. आता अजितदादांनीच तिथं निर्णय घेतला वेगळं व्हायचा. आम्ही तर जिथं आहोत तिथं आहोत, आम्ही ज्या विचाराबरोबर आहोत तिथं आहोत. पण अजितदादांचं जे काय भाषण मी काल ऐकलं, म्हणजे आज सकाळचं, कुठंतरी असं वाटत होतं की एखाद्या कारखान्याच्या सभेचं ते भाषण होतं. उपमुख्यमंत्री अनेक वेळा राहिलेले, त्यांच्यामुळे पण ते निवडून आले, पण साहेबांमुळे पण ते निवडून आले, सगळे आमदार निवडून आले आणि त्यांच्या छत्रछायेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादांना एवढी पदं मिळाली, एवढे मोठे ते नेता. आणि आज भाजपने काय केलं आहे तर त्यांना फक्त एका मतदारसंघापुरतं ठेवलं आहे. आणि आजचं भाषण बघितलं तर एका कारखान्याच्या इलेक्शनच्या भाषणासारखं ते भाषण झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। अजितदादा बोलताना असं म्हणाले की रोहित पवार जे आज बोलत आहेत तर राजेंद्र पवारांनी सुरुवातीला मला सांगितलं होतं की रोहित पवारांची जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यावेळेस ईव्ही फॉर्म द्यायला खरं तर शरद पवारांना ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस स्वतः शरद पवार असं म्हणाले की नाही, रोहित पवारांना व्यवसाय करायला सांगा. त्यानंतर राजेंद्र पवारांनी भूमिका घेतली की अपक्ष निवडणूक ज्या आहेत ते रोहित पवार लढवतील. त्यानंतर मी रोहित पवारांना ईव्ही फॉर्म दिला आणि जिल्हा परिषद गटामधून त्यांना निवडून आलं. काय गोष्टी खऱ्यात, काय गोष्टी खोट्यात. एक तर अपक्ष लढायचा जो निर्णय नाही त्याची चर्चा आहे ती खोटी आहे. असं कुठेही निर्णय तिथं घेतला नव्हता. AB फॉर्म कुणी दिला तो दादांनीच दिला. कारण का या महाराष्ट्रामध्ये AB फॉर्म कुठल्याही इलेक्शनचा जर द्यायचा असेल तो पूर्णपणे अधिकार पवार साहेबांनी हा अजितदादांना दिला होता. आणि दादांनी तो मला AB फॉर्म दिला. कदाचित जे दादा म्हणतायत साहेबांचं मत असं असावं डायरेक्ट आमदार नाही तर खासदारकीला उभं राहावं. पण तिथं तसं न करता माझी इच्छा होती लहान एका पदापासून सुरुवात व्हावी आणि मी जिल्हा परिषदपासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती. आणि पार्टीने तिथं तो निर्णय घेतला. त्या पार्टीचे त्यावेळेसचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब होते आणि दादा एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी होते, ते माझे काकासुद्धा आहेत. आणि मग त्यांनी तो AB फॉर्म मला दिला आणि मी लढलो. आणि साहेब, दादा, ताई, माझे आजोबा आप्पासाहेब पवार ह्या सगळ्यांनी केलेल्या कामामुळे तिथं निवडून आलो मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून. ते बोलताना असं म्हणाले की तुम्ही हडपसर विधानसभा जिल्हा परिषदेनंतर दादांकडे मागितलेली होती. त्यावेळेस मी रोहित पवारांना असं सांगितलं की कर्जत जामखेड मतदारसंघ रिकामा आहे, तिथं माझंही काम आहे. हडपसरमध्ये त्यांचे सासरे आहेत म्हणून तुम्ही त्या मतदारसंघाची मागणी केली. मात्र कर्जत जामखेडला आमदारकी दिली आणि त्यानंतर ते निवडून आले. अजितदादांचं वर्चस्व समजा कर्जत जामखेडमध्ये खूप असलं असतं तर 25 वर्ष ते जे सीट आहे ते भाजपकडे नसलं असतं. तिथून भाजपचा आमदार 25 वर्ष निवडून येतोय. पण हो, दादांच्या विचाराने चालणारा तिथे एक कारखाना आहे. त्याच्याचबरोबर दादांवर प्रेम करणारे काही कार्यकर्ते त्या काळामध्ये होते जे पवारसाहेबांवर सुद्धा प्रेम करतात. आणि त्यातले काही लोक फक्त दादांबरोबर गेलेत, बाकी सगळे पवारसाहेबांबरोबर आहेत. आता तिथं मी 2 वर्ष आधी कर्जत जामखेडमध्ये काम सुरू केलं होतं. आमदारकीच्या वेळेस एवढं झटकन तिथं निर्णय घेतला गेला नव्हता आणि हडपसरची चर्चा माझ्या मनामध्ये कुठेही नव्हती. चर्चा फक्त कर्जत जामखेडची होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी मला सांगितलं होतं की कुठलाही मतदारसंघ निवडत असताना अवघड मतदारसंघ निवड, जिथं खूप काय तुला करता येईल उद्या जाऊन विकास. कर्जत जामखेडची निवड ही शरद पवारांनी केलेली होती. त्यांनी सांगत असताना मला सांगितलं होतं असा मतदारसंघ निवड की जिथं काम खूप करण्यासारखं आहे आणि तिथं अवघड मतदारसंघ आहे आणि जिल्ह्याच्या बाहेर असेल तर तो चांगला. आणि मग कर्जत जामखेडमध्ये तो तिथं उभा राहण्याची मी निर्णय तिथं घेतला. सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला. आणि हेही सांगतो
माझ्या इलेक्शनच्या वेळेस अजितदादांनी सुद्धा बऱ्याच सभा तिथं घेतल्या. त्याचा फायदा माझ्या आमदारकीला नक्कीच झालेला आहे. कारण का मी अशा स्वभावाचा आहे, जे खरं ते खरं, जे खोटं ते खोटं. पण दादांनी जी भूमिका बदलली, दादांनी जो विचार बदलला, आज तो माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसांना आणि एक पवार कुटुंबीय म्हणून जो पुरोगामी विचारावर विश्वास ठेवतो, तो त्यांनी घेतलेला निर्णय मला आज आवडत नाही. आज दादा बोलताना असं म्हणाले की सुप्रियाताईंच्या लग्नामध्ये काही उद्योगपत्यांनी साहेबांना विचारलं की तुमच्या घरातलं कोणतरी राजकारणामध्ये हवं आहे. त्यावेळेस साहेब असं म्हणाले की अजित पवारांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे. त्यानंतर ठरलं की कोणीही बंधू जे आहेत ते राजकारणामध्ये येणार नाही, ते उद्योग व्यवसाय करतील. मात्र आज उलटं झालेलं आहे की सगळे बंधू जे आहेत उद्योग व्यवसाय सोडून राजकारण करतायत, माझ्या विरोधामध्ये प्रचार करतायत. त्याच्यामध्ये माझे बंधू आहेत, राजेंद्र पवार आहेत, किंवा तुम्ही त्यांचासुद्धा उल्लेख केला की उद्योगधंदे बंद आहेत आणि ते प्रचार करतात. पण अजितदादांच्या प्रचारासाठी सगळेच फिरत होते. माझी आई फिरत होती, शर्मिला काकी तिथं फिरायचे, श्रीनिवास काका फिरायचे, रणजित काका फिरायचे. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक इलेक्शनला हे सर्व फिरतच होते. आता अजितदादा का ह्या सगळ्या लोकांनी केलेल्या परिश्रमाला विसरून गेले हे सांगता येणार नाही. आणि अजितदादा जर कुटुंबालाच आज विसरत असतील तर सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते कधीच विसरून जातील पदाच्या नादात. नाहीतर आता भाजपबरोबर ते गेलेत, त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांबरोबर आता त्यांचा संबंध झालेले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते कधी फाट्या मारतील जर कुटुंबाला ते आज फाट्या मारत असतील तर. ते बोलताना असंही म्हणाले की आतापर्यंत आमच्या ओळखी होत नव्हत्या, मात्र आता मी वरिष्ठ झाल्यानंतर अदानी अंबानी यांच्यासोबत सुद्धा आमच्या ओळखी व्हायला लागल्या. अशा कोणाच्या व्हायला लागल्यात? दादांच्या. आत्ता व्हायला लागल्यात? आतापर्यंत होत नव्हत्या, त्या आत्ता व्हायला लागल्यात, अदानी असतील किंवा अंबानी असतील. चांगली गोष्ट आहे. पण तसं बघितलं तर अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जे कारखाने आहेत, जे काही इतर व्यवसाय आहेत, ते जर सगळ्या गोष्टी एकत्रित केला त्यांच्या मित्राच्या कंपनी, तर कदाचित अडाणी आणि अंबानीसुद्धा मागे पडतील अशी परिस्थिती असावी असं काही लोक म्हणतात. ते दादा बोलताना असंही म्हणाले की आज जो सगळा प्रचार सुरू आहे तो माझ्या एकट्याच्या विरोधामध्ये सुरू आहे, अख्खं कुटुंब एकीकडे आहे. संस्थांवरती जे बोललं जातं की आत्तापर्यंत विद्याप्रतिष्ठानची संस्था असेल, ते असं म्हणाले की मी खासदार झाल्यानंतर 140 एकर जमीन घेतली. आज जे बोलत आहेत त्यावेळेस त्यांचा जन्मही झालेला नव्हता, की संस्थेचा सुद्धा जन्म झाला. जसं आता भाजपचे काही लोक म्हणतात आपल्याला स्वतंत्र कधीपासून मिळालं, 2014 नंतर. आता अजितदादा कदाचित भाजपच्या विचाराने इतकं ते कुठेतरी त्यांचा प्रभाव झाला आहे मनावर, ते बोलतील की ज्या दिवसापासून अजितदादा राजकारणात आले त्या दिवसापासूनच सगळ्या गोष्टीचा विकास झाला. आणि उद्या जाऊन हेही बोलतील की पवारसाहेब मुख्यमंत्री नव्हतेच या राज्याचे, पवारसाहेब कधीच आमदार बनले नाही, या देशाचे कृषीमंत्री पवारसाहेब कधीच बनले नाही. कदाचित पुढच्या 10-20 दिवसामध्ये ते होईल, कारण का दादांवर थोडंसं प्रेशर आलं आहे. लोक त्यांचं ऐकत नाहीत, लोक त्यांच्या बाजूला नाहीत. त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे, त्यांच्याकडे पैशावाले मित्र आहेत, त्यांच्याकडे पदाधिकारी आहेत, मलिदा गँग आहे, सगळं आहे. पण लोक मात्र त्यांच्याकडे नाहीत, कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत. कदाचित त्या प्रेशरच्या मुळे साहेबांना ते हळूहळू विसरत चाललेले आहेत, साहेबांनी केलेल्या कामाबद्दल विसरत चालले आहेत. एक कुठले तरी वेडा माणूस तिथं आणला होता त्या व्यासपीठावर, त्या बांदल नावाचा. एक तर समोर असला असता तर कानाखाली मारण्याची इच्छा माझी झाली होती. काय बोलला तो साहेबांबद्दल? चेहऱ्याबद्दल बोलला. काय काय बोलला? तिथं मी असलो असतो ना, मी विरोधात असलो असतो तर उठून कानफाडीत मारली असती. हिंमत झाली का अजितदादांची? खाली मान घालून बसले होते. दिल्लीसमोर तुम्ही झोकला, मोदीसमोर तुम्ही झोकला, आणि साहेबांबद्दल बोलत असताना वडीलधारे व्यक्तीसारखं तुम्हीच बोलला ना, वडिलांसारखे आहेत. तिथं तुम्हाला बांधलाला कानाखाली मारायचं जमलं नाही का? खाली मुंडकं घालून बसला होता. हे जे आहे ना, हे मी कुटुंबीय म्हणून म्हणत नाही, बारामतीकर म्हणून म्हणतो. पवारांचे अपरिहार्य आहेत. 100%. आता तिथं तुम्ही बांदलला बोलवता, 21 मिनिटं बोलला तो. काय बोलला साहेबांबद्दल? एक तरी हिंमत झाली का? हे खाली बस बोलायचे आहे ना, तुम्ही वाघासारखं बोलणारा. पण आज काय झालं? तुम्ही मांजरासारखं बसला का? तुम्हाला हिंमत नाही झाली त्याला शांत बसवायची का? तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाही तुम्ही असल्या पाळलेल्या मांजराकडनं तुम्ही बोलताय. त्यामुळे हे जे काय आहे ना, बाजूला ठेवा राजकारण. हे जो तुम्ही करताय ना, दुसऱ्यांच्या तोंडातून साहेबांबद्दल बोलताय, हे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून स्वाभिमानी मराठी माणूस हे ऐकून आणि खपून नाही घेणार. त्यामुळे दादा कृपा करून असल्या लोकांना स्टेजवर परत आणू नका. ते बोलताना असंही म्हणाले की शारदा नगरच्या संस्थेवरती कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आलं की ते घड्याळाचं काम करतायत. माझ्यावरती आरोप केला जातो की मी धमक्या देतो, मात्र धमक्या जर दिल्या असते तर एवढ्या लाख मतांनी मी निवडून आलो असतो का, किंवा विकासाचं राजकारण केलं असतं? दादांना विनंती करायची, दादा तुम्ही ज्या संस्थेबद्दल रेफरन्स देत आहात तिथे ती शाळा आहे. शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर सगळ्यांनाच कामावरनं सुट्टी दिली जाते, आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत आहात
त्या व्यक्तीचा मुलगा 1.5 महिना झाला माझ्या भावाबरोबर म्हणजे तुमच्या मुलाबरोबर तिथं पवार साहेबांच्या विरोधात प्रचार करत आहेत. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही त्याचं काहीच केलं नाही. सगळ्यांना सुट्टी दिली म्हणून त्या मॅडमला तिथं सुट्टी दिली गेली. उगाच वेगळं तुम्ही काय करू नका. दम कोण देते हे लोकांना माहिती आहे. दमदाटी कोण करते हे लोकांना तिथं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी करत आहात ते कुठेतरी अंगलटी येत आहेत म्हणून तुम्ही आमच्या डोक्यावर खापर कृपा करून फोडू नये अशी विनंती करतो. दादा सातत्यानं भाजपसोबत गेल्यानंतर जो उल्लेख देत आहेत दादा असं म्हणताना म्हणाले की अमित शहांसोबत बैठका झाल्या होत्या, मंत्रिपदं ठरली, दिल्लीमध्ये चर्चा झाली आणि मुंबईमध्ये आल्यानंतर साहेब जे आहेत साहेबांनी शब्द फिरवला त्याच्यामुळे अडचण निर्माण झाली असं कोण म्हणलं? दादा म्हणाले. आता दादा जर म्हणत असतील की पवार साहेबांनी संस्थाच कुठल्या काढल्या नाहीत, बरंच काय केलं नाही, विकासच पवार साहेबांनी काय केला नाही, पण ह्याच्या आधी तर ते म्हणत होते साहेबांनी सगळं केलं आणि आता उलटं बोलत आहेत. त्यामुळे दादांनी हे जे वक्तव्य केलेलं आहेत या बिझनेसमनच्या इथं बैठक झाली वगैरे मग ते खोटंच म्हणावं लागेल ना. आता ते त्यांच्या मनामध्ये काय येतील ते काय बोलते त्यांच्यावर का विश्वास ठेवला पाहिजे? दादा असं म्हणतात की अमित शहांचा मला फोन आला की आधी साहेबांसोबत ठरलं आणि त्यानंतर मग मी शपथ घेतली की म्हणजे जेणेकरून साहेबांचं वरतीच आधी नेतृत्वाशी बोलणं झालेलं होतं, त्यानंतर मला अमित शहांचा फोन आला आणि मग त्याच्यानंतर मी शपथ घेतली. आता दादा जे बोलतात ते आपण खरं कसं समजायचं? पवार साहेबांनी स्वतः याच्यावर उत्तर दिलेलं आहे आणि आज सत्तेत कोण गेलंय? दादा गेलेत. कोणाबरोबर गेलेत? BJP बरोबर गेलेत. जे धाराशिवमध्ये त्यांचे ज्या उमेदवार आहेत त्यांचा मुलगा यांचा नातेवाईकच आहे. त्यांनी काय सांगितलं 2019ला दादांचं ठरलं होतं भाजपमध्ये जायचं, पण आधी त्यांना पाठवलं नंतर ते मागून जाणार होते. मग ह्याच्यावरनं दादाचं प्लॅनिंग फार पूर्वीपासून ठरलं होतं कारण का कारवाई त्याच्या आधीपासून सुरू झाल्या होत्या. म्हणजे 2019 पासूनच अजितदादांचा हा सगळा डाव होता. 17 पासून कारवाई सुरू झाल्या होत्या विविध कंपन्यावर विविध कारखान्यावर आणि नंतर हळूहळू आपण जर बघितलं ते 19ला कदाचित दादांनी ठरवलं असं की आता भाजपबरोबर गेल्याशिवाय आपलं गत्यंतर नाही, नाही तर आपल्या अडचणी वाढतील. आज अजितदादा बोलताना असं म्हणाले की पवार कुटुंब एक आहे असं अमेरिकेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा नेमका संदर्भ काय आहे की न्यूयॉर्क टाइम्सच्या लोकांना यायचे जायचे पैसे दिले जातात आणि मग ते दाखवलं जातं की नाही पवारांचं कुटुंब अजूनही एकत्र आहे? नाही अजितदादा हे तर नाही बोलले ना. अमेरिकन जे टाइम्स आहेत ते आम्हीच ओन करतो नाही तर आम्हीच त्याचे मालक असं काही बोलले नाहीत ना. आता त्यांना जाऊन विचारा ना ते इथं का आले होते. ते फोटो काढत होते, ते काहीतरी अभ्यास करत होते आणि त्यांना हे इलेक्शन फार महत्त्वाचं वाटतं. अमेरिकेतल्या मराठी माणसांना सुद्धा कुठंतरी आता असं वाटायला लागले की पुरोगामी विचार टिकला पाहिजे. तिथं जे काही मोदी साहेबांबद्दल वातावरण होतं ना ते आता अमेरिकेत नाही राहिलं, युरोपमध्ये नाही राहिलं, भारतामध्ये सुद्धा नाही आलं. उत्तर प्रदेश वगैरेमध्ये जो असा फ्लोटिंग क्राऊड असायचा जो मोदी साहेबांच्या हवेमुळे मतदानाला यायचा तो तिथं आलेला नाही. त्यामुळे भाजप आता पिछेहाट व्हायला लागली. आता अमेरिकन टाइम्सवाला माणूस तुमच्याकडे का येत नाही आणि पवार साहेबांकडे का येतो हे मी काय सांगणार? जाऊन तुम्ही अमेरिकन टाइम्सला विचारा ना. आता तुमचे मोठे मोठे व्यावसायिक मित्र झालेत. अडाणी साहेब असतील, अंबानी साहेब असतील, बिल गेट्स असतील, अजून कोण टेस्लाचा मालक असेल त्यांना तुम्ही विचारा जरा अमेरिकन टाइम्स साहेबांना फोटो काढायला का आलं होतं. मात्र सातत्यानं दादा असं सांगतायत की ही निवडणूक गावकी आणि भावकीची नाही किंवा ननंद विरुद्ध भाऊजाई नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. सातत्यानं प्रत्येक सभेमध्ये दादा हे सांगतात. मग मोदी साहेबांनी असंही सांगितलं होतं ना आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, आम्ही नोकऱ्या देऊ, आम्ही 15 लाख खात्यामध्ये टाकू, आम्ही विकास करू. विकास गुजरातचा झाला, महाराष्ट्राचा झाला का? महाराष्ट्रातले सगळे प्रोजेक्ट गुजरातला नेले, IT सेक्टरपासून सगळं गुजरातला नेलं आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी साहेबांनी महाराष्ट्राची नेहमी ताकद कमी केली असेल आणि तुम्ही मग त्यांचाच प्रचार इथं करताय. कदाचित दादा फार मोदी साहेबांचं नाव घेत असल्यामुळे दादांना इतर ठिकाणी कुठे प्रचाराला बोलवलं जात नाही. आणि तुम्ही जर मोदी साहेबांच्या प्रचाराच्या सभा बघितल्या पूर्वी खूप जास्त ठरल्या होत्या, पण त्यांच्या एका कन्सल्टंटली सांगितलं की मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी करा म्हणजे काही प्रमाणात महायुतीचे उमेदवार तिथे निवडून येतील. परभणी का कुठंतरी मोदी साहेब आज तिथं होते. त्यांनी काय सांगितलं भाषणामध्ये? बघा आम्ही कपाशीसाठी काय केलं, बघा आम्ही सोयाबीनसाठी काय केलं. कदाचित मला माहीत नाही ते भाजपचे कोण त्यांना माहिती देतात, त्यांना कुणीतरी सांगावं 2014च्या आधीचे जे भाव होते ना कपाशीचे आणि सोयाबीनचे ते आज आहे. उत्पन्न वाढलं नाही उलट घटलं आहे, खर्च डबल झाला आहे. त्यामुळे मोदी साहेबांना हे सांगणारं कुणीच राहिलं नाही कारण सगळेच त्यांना घाबरतात. त्यामुळे अजितदादा आता ती अजितदादांमध्ये पण हिंमत नाही. अजितदादांच्या स्टेजवर ते मांजर बांधल तिथं बोलत होतं आणि दादा खाली मान घालून बसले होते. त्यामुळे त्यांच्यात पण ती हिंमत नाही. त्यामुळे आता कोण बोलणार? तर लोक कारवाई करणार काय बांधलांवर? काय कारवाई करणार? करणार नाही समोर येऊ द्या.
साहेबांवर प्रेम करणारे अनेक चांगल्या विचाराचे पैलवान आहेत आणि ते त्या व्यक्तीपेक्षा जास्त आहेत. आता ते व्यक्ती जेलमध्ये का जाऊन आलाय, कशामुळे जाऊन आलाय हे लोक तिथले सांगतील लोकल. आता वंचितली पण तिकीट दिलं होतं, काढून घेतलं वाटतं, त्यामुळे बावचाळलाय तो जरा आणि स्टेजवर येऊन काही बावटासारखं बोलतोय. कोण अनोळखी लोकांच्या इथं जाऊन जे 10वा असतो तिथं सुद्धा भाषण करतो. माणसाबद्दल तर काहीच बोलत नाही, राजकीय भाषणं करतो. त्याला जरा कुठं ना कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने उत्तर द्यावं लागेल. दादांनी समज द्यावी. दादांनी समज नाही, त्यांचं धाडच नाही राहिलं. दादांमध्ये धाडस नाही. आज पहिल्या 2 मिनिटातच त्यांनी उत्तर दिलं असं. जे ओरिजिनल दादा असले, जे आम्हाला माहीत होते, आता बदललेले दादा, भाजपचे दादा आहेत, त्यांच्यात ती हिंमत राहिली नाही. दादा असं म्हणतात की आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, सुनेला निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. नाही, असं नव्हते बोलले. आधी वडिलाला निवडून दिलं, मग मुलाला निवडून दिलं, मग मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. महत्त्वाचं काय, वडिलाला निवडून दिलं, मग मुलाला दिलं. म्हणजे साहेब दादांचे काय झाले, वडील झाले. मग आता लोक काय म्हणतात, मुलाले वडिलाला सोडलं. आणि हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही. वडिलाला मुलाली सोडलेलं, याचं उत्तर दादांनी पहिलं द्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधला एक गट जो आहे तो नाराज असल्याची चर्चा आहे की हक्काच्या जागा आपल्याला मिळाल्या नाहीत. विशेषतः धाराशिव असेल त्याच्यामध्ये सक्षम उमेदवार होता, आयात उमेदवार त्या ठिकाणी घ्यावा लागला. हक्काच्या जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाल्या नाहीत म्हणून एक गट नाराज असल्याची चर्चा आहे. आता तुम्ही एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं सोपं असतं, वाटाघाटी करणं सोपं नसतं. याच्या आधी कोण करत होतं, साहेब करत होते. साहेबांना ते जमत होतं, साहेबांबद्दलचा एक आदर होता. इथं तुम्ही जर बघितलं सगळा गोंधळच आहे. ज्या सीट त्यांना पाहिजे होत्या त्यात त्यांना मिळालं नाही. त्यामुळे एक गट नाही, असे 3 गट आहे. एक गट जो म्हणतोय परत साहेबांकडे यायचा, एक गट म्हणतोय जो दादांबरोबर राहायचा, तो 2-3 टक्क्याचा फक्त असेल, आणि एक दुसरा गट आहे तो म्हणतो आता भाजपमध्ये जायचं. लोकसभा झाल्या तो पक्ष राहणार नाही. त्या पक्षामध्ये फक्त कदाचित दादा राहतील, बाकी कुणीही राहणार नाही. आणि उद्या जाऊन दादा काय निर्णय घेतात ते आपल्याला बघावं लागेल. बारामतीचा निकाल काय लागेल? बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, कमीत कमी 3 लाखाली सुप्रियाताई तिथे निवडून येतील. खूप खूप धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय की सुप्रियाताई जवळपास 3 लाख मतांनी विजय होतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.